स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 23वा धडा छत्रपती राजश्री शाहू महाराज याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? तर पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? तर इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आली असे लोक शाहू महाराजांबद्दल बोलू लागले. पाण्याच्या प्रश्नात संबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? तर महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, नदीकाठी विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा असा आदेश पाण्याच्या प्रश्नासंबंधी दिला. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? तर रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी शिशु संगोपन गृह ही योजना सुरू केली. प्रश्न 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. शाहू महाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला? तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जनतेची स्थिती हालाकीची झाली. माणसे जगण्यासाठी गाव सोडून दूर जायला लागली. गावेच्या गावे ओस पडू लागली. जनावरे उपाशी पडली. हे सर्व हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वरखाली होऊ लागला. नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती? तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुजगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा सुरू केला. या ठिकाणी हिरवीगार रानं करपून गेली होती. महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? तर महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली की धान्याचे दर कमी करा, जेणेकरून गोरगरीब माणसाला 2 घास अन्न मिळेल. खरेदीच्या किमतीत धान्य प्रजेला मिळालं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमचं नुकसान आम्ही राजदरबारातून भरून देऊ. जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? तर जित्राबांसाठी छावण्या उभ्या करून त्यांना त्या छावण्यापर्यंत आणण्याची सोय केली. त्यांना वैरण, दाणा, गोटा देऊ लागले. तसेच संस्थानाच्या जंगलात गुरं चरायला मोकळीक देण्यात आली. इत्यादी सोयी महाराजांनी जित्राबांसाठी केल्या. महाराजांनी रोजगार हमीची योजना राबवण्याचे का ठरवले? तर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये प्रजेला धान्य आणि जनावरांना चारा पाणी आणून दिले तर तेवढ्यावर भागत नाही. इतर गोष्टी घेण्यासाठी जनतेकडे पैसा नाही. त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायची, जेणेकरून त्यांना काम मिळेल आणि पैसा मिळेल. म्हणून महाराजांनी रोजगार हमी योजना राबवायची ठरवले. महाराजांनी शिशुसंगोपन गृह चालू करण्याचा हुकूम का दिला? तर रोजगार हमी योजनेच्या कामावरती ज्या बायका काम करत होत्या त्या कामात असताना त्यांची चिलीपिली झाडाखाली इकडे तिकडे फिरतात, उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कोण बघत नाही. म्हणून महाराजांनी पोराबाळांची व्यवस्था करण्यासाठी शिशुसंगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला. या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. गैरहजर, गैरफायदा, बेपर्वा, बेफिकीर. खालील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा. दुष्काळचा विरुद्धार्थी आहे सुकाळ, सुपीक, नापीक, लक्ष, दुर्लक्ष, तोटा, नफा, स्वस्त, महाग. खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा. समीरने पुरणपोळी खाल्ली. शाळा सुरू झाली. मुलाने टाळ्या वाजवल्या. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. रमेशने अभ्यास केला आणि वैष्णवी सुंदर गाते. कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा. लागला, गेले, सोडले, करतात. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. एखादे संकट आल्यावरती मुंग्या एकमेकींना सावध करतात. त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढचा व्हिडिओ मी कोणता बनवतोय ते तुम्हाला लवकरात लवकर कळेल. धन्यवाद.